सुप्रभात मित्र आणि मित्र मैत्रिणींनो. किती ऑसम आहे यार. सो आय हॅव डिसाइडेड, आय हॅव टेकन वन स्लाइट डिसिजन. मी एक डिसिजन घेतलेलं आहे, ते म्हणजे माझं पूर्ण जे व्लॉगिंग आहे ते मी माझ्या मातृभाषा म्हणजे मराठीत करणार. इतना सुकून. वाव. सो सुप्रभात, वेलकम टू माय चॅनल बिग मस्टर. हॅलो एव्हरीबडी, सुप्रभात अगेन. सो सॉरी, आय जस्ट कुड नॉट कंटिन्यू माय ब्लॉग. तर मी आता ट्रेनमध्ये बसलेली आहे आणि जी गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती ती ही म्हणजे की का मी ऑल ऑफ अ सडन मराठीत ब्लॉग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि याचं कारण खूप सोपं आहे, बिकॉज आय एम मराठी. मी महाराष्ट्रामध्ये राहून सुद्धा मी मराठीमध्ये ब्लॉग बनवत आहे जस्ट बिकॉज ऑफ दिस ऑडियन्ससाठी. पण कोणतं ऑडियन्स? माझा तो स्वतःचा ऑडियन्स जे आहे ते तर कुठे दुसरीकडेच आहे, कोल्हापूरची, महाराष्ट्राची. त्यांना काही समजणारच नाही, त्यांना ऑब्व्हियसली वाईट वाटणार. आणि त्यांच्यापेक्षा पण जास्त मला वाईट वाटते की मी जस्ट फॉर डेमोग्राफिक ऑफ यूट्यूब आय एम नॉट एबल टू डू मराठी व्लॉग्स. अधूनमधून माझी इंग्लिश निघत आहे, पण प्लीज तुम्ही समजून घ्या, कारण तेवढं तरी इंग्लिश चालतं ऑब्व्हियसली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी खूप सुंदर आणि छानशी अशी मूवी पाहिली होती आणि त्याचं नाव आहे क्रांती ज्योती विद्यालय. इतकी सुंदर मूवी, इतकं सिम्प्लिसिटीने दाखवलंय. ओ माय गॉड. लाईक मी तर कधी मराठी स्कूलमध्ये शिकली नाही आहे, मी कॉन्व्हेंट स्कूलची आहे, बट आय रिअली कुड कनेक्ट विथ इट. आणि मला असं वाटलं की आपण स्वतःची लोक जर रिजनल लँग्वेजमध्ये नाही बोलत तर मग कोण करणार? सो लेट जस्ट हाईप फॉर डेमोग्राफिकली महाराष्ट्रीयन यूट्यूब. त्यासाठी हाईप करूया आपण. सी यू अँड कीप वॉचिंग दिस ब्लॉग. टेक केअर.